झी 24 तास एक पाऊल पुढे। दुष्काळाचं सावट आणि त्यातच अवेळी आलेल्या पावसानं ओल्या आणि कोरड्या चाऱ्याचं मोठं नुकसान केलंय। सध्या चाऱ्याचे दर आकाशाला भिडलेत, त्यामुळे उपलब्ध चाऱ्यात जास्तीत जास्त जनावरांना सांभाळण्यासाठी पशुपालकांना कसरत करावी लागतेय। कमी चाऱ्यात जास्त जनावरं सांभाळता यावीत यासाठी कृषी विद्यापीठ आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे। त्या कुट्टीला वर जर तुम्ही युरिया, मीठ आणि गुळ याचं पाणी जर प्रमाणात घेतलं तर त्याचं द्रावण करून तुम्ही एक एक पुठ्ठा असा दाबून त्याला चांगला ठोकायचा, दाबून काढायचा आणि वरून परत पाणी शिंपडायचं, परत त्याला कालवायचं। असे त्याला 4-5-7 थर दाबून दाबून तुम्ही जर पॅक केले आणि वरून परत हवा बंद, त्याच्यात हवा कुठल्याही प्रकारे शिरणार नाही याची काळजी घेऊन जर पूर्ण चौफेर पॅक केलं आणि नंतर मग तुम्हाला जसं लागेल तसा त्याचा वापर केला तर निश्चित त्याचा जनावरांना जास्तीत जास्त तो पौष्टिक आणि सकस असा आहार मिळेल। अशा पद्धतीनं प्रक्रिया केलेला चारा जनावरांना खाऊ घातल्यास त्याची पौष्टिकता वाढते, चाऱ्याची बचतही होते। कोरड्या चाऱ्याप्रमाणे ओल्या चाऱ्यावरही प्रक्रिया करता येते। कडबा, ऊस, मका, कडवळ, मकवान अशा चाऱ्यावरती ही प्रक्रिया करणं शक्य आहे। शास्त्रशुद्ध पद्धतीनं केलेला हा चारा जनावरांना खायला आवडतो, शिवाय यानं चाऱ्याची 25 ते 30% बचतही होते। कुट्टी आणि ही अशी विविध प्रक्रिया करून ती जे दाबून ठेवली, जोरदार झाकून ठेवली पूर्णपणे पॅक करून आणि मग नंतर तिला जसे जसं आपल्याला लागेल तसा तसा त्याला वापरला तर निश्चित त्याची उपयुक्तताही वाढेल, जनावरांच्या आरोग्यालाही त्याचा लाभ होईल आणि तो सकस आहे त्याच्यापेक्षा त्याची सकसता वाढेल। पारंपरिक पद्धतीपेक्षा चाऱ्याची कुट्टी करून त्यावर प्रक्रिया करून हवाबंद ठिकाणी चारा साठवला तर ऐन दुष्काळात तो जनावरांना संजीवनी ठरेल हे निश्चित। झी 24 ताससाठी प्रशांत परदेशी, धुळे। झी 24 तास एक पाऊल पुढे।